तर आम्ही आता आलोय मॅगडीला खायला. शॉपिंग व्हायच्या अगोदर आम्ही सगळ्यात पहिले तर खायला आलोय. ठाण्यावरून इकडे आम्ही खायला आलोय. शॉपिंग तर काय झाली नाही. हां, ठाण्यावरून उडायला आम्ही फक्त खायला आलोय. तर आता आपण खाऊया, पोट भरूया. आता की टाइम झालाय 3. फटाफट खाऊया, बघूया. बाहेर जाऊन परत शॉपिंग करायची आपल्याला. तर आम्ही चाललो आता इकडनं निघालोय. इकडे ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर झालं नाही काय. हे ताज हॉटेल आहे इकडे. आता बाकी काही नाही करू शकत तर आता एक काम करू शकतो आपण. आलोय आता मुंबईला आलोय तर थोडंसं आता फिरूनच जाऊया जरा इकडनं. तर आता आम्ही चाललोय मरीन्सला. इकडनं जायचं होतं आपल्याला असं. हां इथे जायचं आपल्याला कारण की इथे मी कामाला होतो ना. मला इकडचे कुठे कुठे कामाला नव्हता, सगळीकडे कामाला होता. तेव्हा पार्किंगचे पैसे येते वैदिस MCGM म्हणजे इथे सगळीकडे त्यांनी आता पार्किंगचे पैसे घ्यायला चालू केले आहे सगळ्या लोकांनी. लुटालुटीचा कार्यक्रम चालू आहे सगळं. पार्किंग पण म्हणजे असं तसं नाही भाई 50 रुपये 40 रुपये असं नाही. तासाला 100 रुपये. ही कुठली पार्किंग आहे? तासाला 100. 3 तास गाडी कोण लावून चाललंय 3-4 तास तर भाई 300-400 रुपये भरायचे ह्यांना. कशाला उगाच. जेव्हा पण मुंबई इंडियन्स येते ना किंवा मुंबईची टीम ते या हॉटेललाच थांबतात. तेव्हा या हॉटेलला बाजूला तुम्ही बघा आपला मुंबईचा सगळ्यांचा फेवरेट पॉइंट नरिमन पॉइंट. सध्या आपण इकडे थांबू शकत नाही कारण की आज खूप जास्त म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे भाई नरिमन पॉइंट्सला. ऑब्व्हियसली असणारच आज गर्दी कारण की आज आहे संडे आणि संडेमुळे आज जास्तच भरलाय नरिमन पॉइंट. हा कोस्टल रोड हा जो दिसतोय ना हा कोस्टल रोड आहे. केवढं उडतंय. मला वाटतं आतमध्ये पाणी भरलं असेल म्हणून त्यांनी बंद ठेवलाय. हा अंडरग्राउंड कोस्टल रोड आहे. हा इकडनं जातो आणि डायरेक्ट इथे बाहेर पडतो ना हाजी अलीच्या इकडे बाहेर पडतो असं काहीतरी आहे. मे बी असंच काहीतरी आहे. भाई ही आहे आपली ड्रीम कार डिफेंडर रेंज रोवर डिफेंडर. घ्यायची तर अशी गाडी भाई या गाडीची कॉस्ट आहे 1.5 ते 2 करोड रुपये. आणि याचं नॉर्मल जी सर्व्हिसिंगची कॉस्ट एका युट्यूबर कडे गाडी त्याने सर्व्हिसिंग साठी केला होता आणि नॉर्मल सर्व्हिसिंगची कॉस्ट त्याची होती 2.5 ते 3 लाख रुपये ही बेसिक कॉस्ट होती. आणि आता आला आपण बाबुलनाथ मंदिरला. हे समोर तुम्ही बघू शकता मुंबईचं फेमस बाबुलनाथ मंदिर. हे बाबुलनाथ मंदिर हे शंकराचं मंदिर आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे म्हणजे ओल्डेस्ट मंदिर असं बोलू शकता तुम्ही. ओल्डेस्ट टेम्पल इन मुंबई बाबुलनाथ टेम्पल. ही आहे एंटिलिया 27 फ्लोर हाइट्स बिल्डिंग एंटिलिया. आता आपण जाऊया या बिल्डिंगच्या खालना. या बिल्डिंगच्या खाली जायसाठी आणि या बिल्डिंगच्या बाजूने जी एंट्रन्स आहे ना तिकडे जायसाठी एक रोड आहे इकडनं. तो मला माहितीये मला. आपण आता वर चाललोय. एक छोटीशी अशी गल्ली आहे. तुम्हाला वाटणार पण नाही की ही त्या बंगल्याची त्यांच्या बिल्डिंगची एंट्रन्स होऊ शकते. इथे राईट साइडला आहे ही त्यांची एंट्रन्स आणि ही आहे त्यांची बिल्डिंग. आता आपण चाललोय परत बॅक टू अपना ठाणे. आपल्याला परत एक फेरी मारायला लागेल मुंबईला. आता कोरमच्या झुडिओला जाऊया. टाइम सध्या झालाय 5:45. तर आपण मला वाटतं 5:45 वाजेपर्यंत आपण झुडिओ मध्ये असू. भाई एक झालाय प्रॉब्लेम थोडासा. त्यासाठी आपल्याला जरा गाडी इथे थांबवावी लागणार आहे. झालंय आपल्या वायपर मधलं पाणी खतम. तर आता आपण एक काम करूया फटाफट उतरूया. वायपर मध्ये जरा पाणी टाकूया. तर आता आपण जाऊया डायरेक्ट झुडिओला. तोपर्यंत रस्त्याचे थोडे शॉर्ट्स एन्जॉय करा आणि भेटूया डायरेक्ट झुडिओ मध्ये. आता कसं
आपण आता आलोय कोरम मॉल मध्ये. टाइम बघा भाई, टाइम बोललो तर 5:45 आणि बरोबर 5:45 वाजता आपण कोरम मॉल मध्ये पोहोचलोय. आणि आता आपण चाललोय झुडिओ मध्ये ॲज पर आवर स्केड्यूल. आणि आता मॅडमची चालली आहे शॉपिंग. एक 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 निवडते कुठला आवडतोय आणि कुठला नाही आवडत आहे ते. हां 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 हां. आवडतोय का कुठला टॉप? अभि कपडे ट्राय करायला गेला बघूया आता त्याची चॉईस. पोरींपेक्षा जास्त टाइम आमच्या अभिला लागतोय. परत सेकंड टाइम गेलाय ट्रायल रूम मध्ये. आला बघा आता बाहेर. बघ किती भारी वाटतंय. शॉपिंगसाठी आलेलो माझ्या, पण शॉपिंग झाली अजूनच कोणाची. आणि आता आईस्क्रीम खातोय. शॉपिंगसाठी आलो होतो तुझ्या मॅडमच्या. शॉपिंग केली माझी. हे मी आताच सांगितलं. आणि ती पण भन्नाट. फाइनली हम आ चुके हैं अपने घर पे. तर आता आपण जाऊया आपल्या घरी. फायनली शॉपिंग पण झाली, सगळं झालंय. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.